आता आम्ही बनवायला घेतले चिकन मोमोज. तर आम्ही इकडे थोडेसे फ्राईड मोमोज पण बनवले. कचवा काय घेतलं तुम्ही सांग. माझ्या डोळ्याला इन्फेक्शन झालंय. बनवायचं असं ते कसं. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. तर मी आले आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी आणि आता मस्त आंघोळ वगैरे झाली माझी. त्याच्यानंतर नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता मी बसलो निवांत. आणि गाईज तुम्हाला सांगते मी, माझ्या डोळ्याला इन्फेक्शन झालं आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं सुजलं आहे. आणि ॲक्च्युली मी लेन्स लावलेलं ना, मेकओव्हर केलेलं तेव्हा, तर त्या लेन्सचं इन्फेक्शन झालं आहे मला तरी असं वाटतं आहे. कारण मला लेन्स सूटच नाही करत माझ्या डोळ्यांना. लगेच मला असं हे होतं, असं सुजल्यासारखे होतात डोळे. तर आता तरी सूज कमी झाली, पण रात्री खूप सुजलेला माझा डोळा. सगळी मला बोलत होती की तू मस्त दिसतेस मस्त दिसतेस मेकओव्हर केलं तेव्हा. तर मला तर वाटतं का नजर लागली. नजर इज रिअल. बघू शकता इकडे लाल झालं आहे डोळा पूर्ण आणि पूर्ण सुजलेला असा. तर सूज कमी झाली जरा. तर आता काय लेन्स तर लावायलाच लागते, एवढं मेकओव्हर करतो आपण. तर आता नेक्स्ट टाईमपासून मी लेन्स नाही लावणार. तसे माझे नॅचरल डोळे थोडेसे ब्राउनिशच आहेत. तर आता माझी बच्चा पण उठली. ब्रश करून खाऊ घालचं पटकन. चला चल बेन चल चला 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 आपण बघू. चल बोबो दीदी काय, बोबो दीदी का रडते आपली बोबो दीदी रडते का तुझी. बोबो दीदी का रडतय बघू. चल आपण काय झाले बोबो दीदीला आपल्या. बघू चल ये. मला नाही माहिती, तुला माहिती आहे ना काय झालं ते, कशाला रडते मलाच माहिती आहे. चल आपण जाऊन बघू. ये काय झालं तुला बच्चा, काय झालं काय बोलता. अजून कचवा घेतला तिचा. कसला कचवा. ए बुबा तुम्ही कसला कचवा घेतला तिचा. काय घेतलं तुम्ही, काय घेतलं तिचा. काहीच नाही. काय काय घेतलं तुम्ही सांग. काय घेतलं तुझा कछवा. थांब मी बघतो वरती आहे का. चल मला दाखवतो तिचा कछवा कुठे आहे. पटकन कुठं हातात नाही बच्चा, हातात तिच्या नाही हातात. तुला कधी कसं दिसलं नाही. तू एवढी कछवा तरी बांधल्या जातात देवा रे. अरे दे ना बच्चा, बघू तिथे रडता ना आपली. दे ना दे ना दे ना. एवढं फक्त आहे तो कछवा. बघू त्या कछवा काय करणार आहे तू बच्चा. बघ कशी बच्चा. बोबो तुझी सिस्टर आहे ना बेबी, सिस्टर आहे ना तुझी बच्चा. मग दीदीला द्यायचं असतं. सांग तुला आपण दुसरा कछवा आणू, मोठा आणू, अजून अजून मोठा आणू आपण कछवा. बाबू दे राहू दे गे. बोबो दीदी रडताय ना आपली. मग तुझी सिस्टर आहे ना ती. बोबो दीदी घे. देवा रे देवा. गायब झाला कछवा. गेला कछवा, गेला उडाला. बस इथं आपण दुसरा मोठा कछवा आणू. घे मोठा कछवा आणू आपण. आपल्या गाईजला सांगा आहेत आम्ही बरं मोठा कछवा आणू. तर गाईज मम्मीने आमच्या मस्त वरण भात बनवला आहे आणि मम्मीच्या हातचं वरण माझं फेवरेट आहे. आता आम्ही बनवायला घेतले चिकन मोमोज. तर आम्ही सगळी पूर्वतयारी करून ठेवली आहे. चिकन, भाज्या वगैरे तुम्हाला दाखवते.
इकडे आम्ही भाज्या कट करून घेतल्यात, कांदा, कोथिंबीर, मिरची, चिकन असं मॅश करून घेतलं आहे आणि इकडे टोमॅटो चटणीसाठी रेडी करते. काय बनवायचे असं असं ते कसं असं ठीक आहे आणि बघू तुला कसे मोमोज बनवता मला येतात. येतं तू बनवता ना. आधी? मला नाही येत. मोदक काय? सारखं बनवतात. काय अच्छा चाल निघायला बरोबर. राईस आता आम्ही टाकलं मीठ यात, दुसरं सॉस टाकते आता. किती किती टाकू बघ सॉस? थोडंसं टाक. थोडेसे म्हणजे किती बघा सांग मला. 2-3 कांदा सोडू ना. सोया सॉस बस बस बस. 2-3 कांदा सोडू ना. आणि रेड चिली सॉस आहे गाईस, रेड चिली सॉस. पण थोडंच टाक, जास्त पण नको. ऑलरेडी तिखट मिरची टाकली ना. ओके. आज कोणाची पूजा आहे? ठीक आहे चला आता अजून काय ऍड करायचं? आता मिक्स कर हाताने. हाताने मिक्स कर. ओके बस ठेवा. गाईस तुम्ही बघू शकता शोनाला इकडे आम्ही लसूण सोलायला लावलाय. तशी काहीच काम करत नाही आमची शोना, खायसाठी काय पण ना शोना, लसूण सोलायला परवडत ना. हावरी कुठली कांदा कापून. हा कांदा कापून. कांदा नाही. तर गाईज तुम्ही आता बघू शकता आमचे मस्त स्टीम्ड चिकन मोमोज तयार झालेत आणि तुम्ही त्यांच्या शेपला अजिबात हसू नका, कारण त्या गव्हाच्या पिठाचे एवढे आम्हाला करायला जमले नाहीत. सो तर आम्ही इकडे थोडेसे फ्राईड मोमोज पण बनवले आहेत. जरा थोडे फ्राय करू आणि थोडे स्टीम करू. तर हे झाले दुसरी बॅच टाकायची अजून. घेतो छान फ्राईड मोमोज. आता बघ कसे होतात. बोलते वर्षी कुठं झाली मम्मी? ठीक आहे जा मग बाय बाय. आणि गाईज आता मी घेतले रात्रीचं जेवायला. तर मम्मीने बनवलं होतं फिक्का चिकन. मला बरं वाटत नाही तर मी बनवलं फिक्काच बनव. सो या जेवायला. तर गाईज आता वाजलेत रात्रीचे 12:15 आणि मला अशी क्रेविंग झालेली खूप चहा प्यायची आता. सो आता मी रात्री 12:15ला चहा पिते. आता मला लवकर झोपायला पाहिजे कारण माझा डोळा दुखतं आहे, पण मी दुपारी झोपलेली 2 तास म्हणून आता मला झोपच येत नाही. तर मी एकीकडे चहा घेतला आहे मस्त. बेबू दीदी थांब बच्चा. आणि एकीकडे आमच्या ताईचे ब्लॉग बघते मी, दीदीचे, माझ्या मोठ्या दीदीचे. तर तिने पण आता त्याचा ब्लॉगिंग चॅनल स्टार्ट केला आहे आणि चॅनलचं नाव आहे करिश्मा पाटील ब्लॉग्स. तर जाऊन तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या चॅनलची लिंक देते तुम्हाला, चॅनलचं नाव देते. आणि असंच ती डेली रुटीन टाकते. ती फॅशन डिझायनर आहे आणि मग तिच्या फॅशन डिझायनिंगचं सगळं हे रोजच्या तिच्या ऑर्डर्स वगैरे आणि तिचं थोडं घरातलं असं सगळं ती ब्लॉगमध्ये टाकते. तर नक्की जाऊन तिचं चॅनल सबस्क्राईब करा. काय सायलेंट 2 ब्लाऊज आणि अजून साधे 4 तर गाईज तुम्हाला असं ब्लाऊज एम्ब्रॉयडरी वगैरे असं ब्लाऊज 6 ब्लाऊज घेऊन ब्लाऊज असं वर्क करून पाहिजे असेल तर तुम्हाला तिच्याकडे मिळेल. हा जो ब्लाऊज आहे ना तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट आम्हाला करा. अर्जंट तिथेच आता मग शिवून मी तिला घ्यायचं, सांगेन. येताना क्लायंटला द्यायचं आहे आम्हाला. आपले
मस्त अद्रकवाला चहा. तर चला गाईज, आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. थँक्यू सो मच फॉर युअर ऑल लव.